पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री होणार आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री झाल्याचा दावा परमेश्वर गीते यांनी केलाय। वैद्यनाथ कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिलेला नसून त्याची विक्री झाल्याचा दावा गीते करतात। कारखान्याची विक्री रद्द करा, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे परमेश्वर गीते यांनी अर्ज सादर केलाय। सामान्यांना जे खरेदी खत झालेलं आहे हे ऑफलाईन झालेलं आहे। सर्वसामान्यांना ऑफलाईन करता येत नाहीये, पण या ठिकाणी कोठेवाचा दरवाजे ऑनलाईन का केला नाहीये? मग याच्यामध्ये शासनाची काही फसवणूक झाली का? दुय्यम निबंधक अंबाजोगाई म्हणजे सहदुय्यम निबंधक अंबाजोगाई यांनी सदरचे खरेदी खत सर्व सातबारा ऑनलाईन असताना ऑफलाईन नोंदणी केली। त्याचं कारण असं आहे की त्या मिळकतीमध्ये अनेक गट इनाम कोळाचे आहेत आणि वर्ग 2चे आहेत। अशा परिस्थितीमध्ये तहसीलदार पळी यांचा अंगठा लावून सदरचा गट ओपन केल्याशिवाय खरेदी खत नोंदणी करता येत नाही। म्हणून या सहदुय्यम निबंधक अंबाजोगाई यांनी बोगस बेकायदेशीररित्या असं खरेदी खत नोंदवलेलं आहे, ज्याच्यामुळे सर्वसामान्यांना एक न्याय आणि श्रीमंतांना किंवा मोठ्या उद्योगपतींना वेगळा न्याय अशीच आपल्या त्या ठिकाणी भावना दिसून येते। हे जे निबंधक अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे। 100% या सहदुय्यम निबंधक अंबाजोगाई यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। माझं तर या ठिकाणी असं मत आहे की त्या सदरचा कारखानाचा 131 कोटी 98 लाख रुपयाला विक्री करण्यात आलेला आहे, परंतु वास्तव त्या कारखान्याची किंमत शेकडो कोटी रुपये आहे। म्हणजे त्या ठिकाणी शेकडो कोटी रुपयाच्या किमतीचा जो कारखाना आहे तो केवळ 131 कोटी 98 लाखला विकला आहे। म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा जो मुद्रांक शुल्क आहे तो त्या ठिकाणी बुडवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इनाम जमिनीच्या परवानगीसाठी जो शासनाचा दंड आणि महसूल जो आहे तो वसूल करणं आवश्यक होता तोही त्या ठिकाणी बुडवला आहे। त्याच्यामुळे सदरच्या सातबाराच्या इतर हक्कातले जे इतर बँकांचे देणं आहे तेही बुडालेलं आहे। त्याचबरोबर शासनाचं काही कर आहे, कर स्वरूपात आहे, जीएसटी आहे, अशाही स्वरूपाची जी देणं आहे तेही शासनाची त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि सभासदांची शेतकऱ्यांची पण त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि कारखाना हा विक्री झालेला आहे। विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे।